बंधू भगिनींनो, जय भीम. विश्वक्रांती दूत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध सिद्धार्थाला सत्याचा शोध लावण्यास प्रोत्साहित करणारी माता यशोधरा, बहुजनांच्या सर्वांगीण न्याय हक्कासाठी लढणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांना अंधकारातून नवा प्रकाशाकडे नेणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जा खूप शिका पण जीवाला जपा असा संदेश देणाऱ्या माता रमाबाई यांच्या पावन स्मृतींना आणि विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ, आपणास क्रांतिकारी जय भीम करतो. आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस व इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीनिमित्त फेसबुक लाईव्ह 365 व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर संदेश वाघ, इतिहास विभाग प्रमुख तथा अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठ मुंबई, संस्थापक सचिव डॉक्टर संतोष बनसोड, अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी पुढाकार घेऊन अविरत परिश्रमाने ही संस्था उभी केली आहे. या संस्थेच्या सहकार्यातून ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार व त्यांचे कार्य संपूर्ण भारतभर प्रसारित होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच कार्याच्या घटकांवर सखोल प्रकाश पडावा आणि हा विचार जगभर प्रसारित करण्याचा प्रयत्न डॉक्टर संदेश वाघ आणि डॉक्टर संतोष बनसोड करीत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवावे अशी विनंती करतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदा व अधिवेशनातून स्त्रीविषयक केलेले कार्य. बंधूंनो, आज आपण पाहतो की भारतीय स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासात हातभार लावत आहे. भारतीय स्त्रीने सर्वच बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेबांच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये कोकणामध्ये बाबासाहेबांचं कार्य चांगलं चालत असे. त्याच्यानंतर थोडंसं वरती सरकून पुणे, नाशिक या भागामध्ये कार्य अधिक जोमानं चाललेलं दिसून येते. त्या काळामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा देखील उदय झालेला आपल्याला दिसून येते आणि उत्तरार्धामध्ये किंवा नंतरच्या कालखंड शेवटी मात्र बाबासाहेबांचं पूर्ण कार्यक्षेत्र हे नागपूरकडे वळलेलं दिसून येते. वास्तविक पाहता फक्त बाबासाहेब आंबेडकर कोकण, नाशिक किंवा नागपूर या भागापुरतं विस्तारलेलं व्यक्तिमत्व नसून संपूर्ण भारतभरामधून त्यांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि सहकारी लाभलेले होते आणि त्यांची चळवळ ही राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाची देखील होती असं आपल्याला दिसून येते. पण असं असलं तरी 23 जून 1946 रोजी नाशिक महिला परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांच्या सहचरणी सौ गीताबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 23 जून 1946 रोजी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सौ गायकवाड म्हणाल्या की सौ गायकवाड यांनी अस्पृश्य महिलांचे आजचे कर्तव्य या विषयावर स्फूर्तिदायक असे भाषण दिले. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्याची माहिती देऊन सध्याची राजकीय धोरणाबाबतची चर्चा या परिषदेत करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय धोरणास पाठिंबा देण्यात आला. खालील व या परिषदेमध्ये खालील ठराव संमत करण्यात आले. नंबर 1, अस्पृश्य महिलांनी पुरुषांप्रमाणे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीने भाग घ्यावा. नंबर 2, ब्रिटिश त्रिमंत्री किंवा व्हाईसरायने हंगामी सरकारात 8 कोटी अस्पृश्यांना नामनिर्देश सुद्धा केला नाही. याबद्दल ही परिषद तीव्र शब्दात त्याचा निषेध व्यक्त करीत आहे. नंबर 3, सौ गीताबाई गायकवाड ह्या नाशिक जिल्हा लोकल बोर्डात बहुमताने निवडून आला त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. अशा पद्धतीने नाशिकची सभा ही फार महत्त्वपूर्ण होती. राजकीय जाणीव जागृती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये देखील हिरिरीने स्त्रिया समोर येत आहेत असं आपल्याला लक्षात येते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बऱ्याच लोकल कमिशनवर किंवा जिल्हा पातळीवर
मोठ्या प्रमाणात अस्पृश्य समाजातून मोठ्या प्रमाणात नेतृत्व उभं झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1947 मध्ये दलित स्त्रियांची नागपूर सभा, छावणी कामठी येथे 18 ऑगस्ट 1947 रोजी नागपूरच्या सुप्रसिद्ध महिला राधाबाई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दलित स्त्रियांची सभा प्रथम कैलासवासी बापू हरदास यांच्या पत्नी श्रीमती सखूबाई नगरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोस हार अर्पण केल्यानंतर अध्यक्षीय भाषणात सौ राधाबाई कांबळे म्हणाल्या, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळून उपयोग नाही, घरचा संसार सांभाळून देखील दलित समाजाच्या कार्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपण शिक्षणाची फार गरज आहे. म्हणून स्त्रियांकरिता रात्रीच्या शाळा काढून आपण दलित स्त्रियांकरिता प्रौढ शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. थोडक्यात काय तर स्त्रियांना प्रौढ शिक्षण देणं गरजेचं आहे आणि चूल आणि मूल यापुरतं स्त्रियांनी मर्यादित न राहता त्याहीपेक्षा बाहेर पडून बाहेरच्या जगाचा त्या ठिकाणी स्पर्धेत उतरावं अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. महिला परिषद नागपूर, अखिल भारतीय दुसऱ्या महिला परिषदेचे अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात आले. या परिषदेला 20,000हून जास्त स्त्रिया हजर होत्या. स्वागत समितीच्या अध्यक्षा कीर्तीबाई पाटील ह्या होत्या, तर परिषदेच्या अध्यक्षा सुलोचना डोंगरे ह्या होत्या. स्त्रियांना शिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे हे विशद त्यांनी केले. तसेच नोकऱ्यात स्त्रियांना प्रवेश मिळावा, स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा हक्क असावा, बहुपत्नीत्वाच्या पद्धतीवर कायद्याने बंदी यावी, संतती नियमांचे पालन करावे, विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उघडावीत, आवश्यक ते घटस्फोट आणि बहुपत्नीत्वास बंदी करणारे कायदे संमत करण्यात यावेत. स्त्रियांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गिरणी, कारखाने, कचेऱ्यात काम करणाऱ्या स्त्रियास विशिष्ट सवलतीची मागणी करणारा, स्त्रियांच्या शिक्षणात प्रांतिक आणि मध्यवर्ती सरकारने सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारच्या मागण्या या परिषदेमध्ये करण्यात आल्या आणि या संदर्भात सुचवणारे ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. थोडक्यात बाबासाहेबांनी ज्या काही परिषदा संमेलनं घेतली त्या फक्त अस्पृश्य स्त्रियांसाठी बाबासाहेब फक्त अस्पृश्य स्त्रियांसाठीच कार्य करत होते असं नाही, तर भारतातील सर्व महिलांना मानसिक गुलामगिरीतून त्यांनी मुक्त केले. संविधानामध्ये त्यांच्या अधिकाराचे रक्षण केले, त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला, प्रसूती रजा, कामाचे तास निश्चित केले. भारतीय समाज व्यवस्थेने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले होते, आपल्या अधिकारापासून वंचित ठेवले होते, त्यांना कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य दिले नव्हते. म्हणून स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडले. हिंदू कोड बिलाचा उद्देश हिंदू परंपरांवर आधारित असलेली क्रूर विषमता, समाजातील रूढी परंपरा ज्या स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक दुबळे बनवितात, स्त्रियांचे स्वातंत्र्य नष्ट करतात, अशा विषमते जळणाऱ्या स्त्रियांना स्वातंत्र्य करणे, समान हक्क प्राप्त करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. हे बिल संमत होऊ शकले नाही, मात्र नंतरच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने स्त्रियांना सर्व अधिकार प्राप्त झाले. शेवटी असेच म्हणावे लागेल की मनुच्या कायद्याने स्त्री सती जात होती, तर भीमाच्या कायद्याने ती आता भारताची राष्ट्रपती बनते आहे. म्हणून जय भीम. क्षेत्रात आपला नावलौकिक कमावला आहे. क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, समाजकारण, प्रशासन असे कोणतेच क्षेत्र नाही की तिने त्या क्षेत्रात प्रवेश करून यश संपादन केले नाही. पी.टी. उषा, बबिता फोगट, कविता राऊत, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी क्रीडा क्षेत्रात, तर अरुंधती राय, शांता शेळके, शिल्पा कांबळे, सीमा साखरे, रूपाताई कुलकर्णी, कुमुद पावडे, राही भिडे, शांता कांबळे यांनी साहित्य क्षेत्रात, तसेच कल्पना चावला यांनी विज्ञान क्षेत्रात, इंदिरा गांधी, मायावती, प्रतिभाताई पाटील, ममता बॅनर्जी यांनी राजकारणात, तर किरण बेदी, भिलगाव पॅटर्नच्या निर्माता टीना डाबी
संघमित्रा, MPSC परीक्षा नियंत्रक, मध्य प्रदेश यासारख्या हजारो स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. आज जी मुक्त झालेली आपणास भारतीय स्त्री दिसते त्यामागे बाबासाहेबांचे खूप मोठे योगदान आहे. राज्यघटनेमध्ये त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, मतदान यासारख्या अनेक बाबींचा समावेश केला. इतकेच नाही तर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी सांपत्तिक अधिकार देखील देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळच्या कर्मठ भारतीय मानसिकतेमुळे त्यांना ते करता आले नाही. मात्र नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल मान्य करण्यात आले. पण प्रश्न असा आहे की स्त्रियांविषयी अशी कोणती मानसिकता कार्य करीत होती की त्यांना हजारो वर्षापासून गुलाम ठेवण्यास धर्मरक्षकांना अभिमान वाटत होता. त्याचा शोध बाबासाहेबांनी घेतला व अस्पृश्य समाजातील स्त्रियांना त्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या माता भगिनींना त्यांनी संदेश दिला की तुमच्या मुलांना शिकवा, तुम्ही आता साहेब होणार नाही पण तुम्ही साहेबांच्या आई मात्र निश्चित जरूर व्हाल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रीविषयी कर्मठ मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे स्त्रीला दुय्यम दर्जाचे स्थान देण्यात आलेले आहे. स्त्रियांविषयी अरिस्टॉटल म्हणतो की स्त्री ही त्यांच्यातील काही वैगुण्यामुळे स्त्री असते. पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे शरीर व तिचा स्वभाव हे निसर्गताच कमी प्रतीचे असतो. सेंट थॉमसनेही असेच प्रकारचे म्हणणे मांडले आहे. तो म्हणतो की पुरुष बिनचूक मानव, याउलट स्त्री म्हणजे सदोष पुरुष. पुरुष एक अटळ वस्तुस्थिती तर स्त्री हे निव्वळ प्रासंगिक वास्तव, एक अपघात. बंधूंनो, भारतीय मानसिकता देखील यापेक्षा काही वेगळी नव्हती. उलट वरील विधान हे त्या काळातल्या राजकीय व समाज विश्लेषकांचे होते. पण भारतात मात्र स्त्रियांना दुय्यम लेखण्याची धर्मानेच परवानगी दिली होती. प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान असल्याचे दिसते. त्यांच्या जन्मामुळे आनंद होत नसे. त्या काळात असे म्हटल्या जाई, ज्याच्या पदरी पाप त्याला लेकी आपोआप. ढोल गवार शूद्र नारी सकल ताडन के अधिकारी. भारतीय धर्मशास्त्राप्रमाणे ढोल, पशु, शूद्र, स्त्रिया यांना मारण्याचा अधिकार सवर्णांना आहे असे तुलसीदासांनी रामचरित मानसामध्ये म्हटले आहे. मनुस्मृती स्त्रियांना नरकाचे द्वार मानले गेले आहे. स्त्री जन्मानंतर पित्याच्या, विवाहानंतर पतीच्या आणि वृद्धपा काळात पुत्राच्या बंधनात जीवन व्यतीत करावे, तोच तिचा स्वर्ग आहे. भारतीय परंपरेने स्त्रियांना शिक्षणापासून, स्वतंत्र विचारापासून दूर ठेवले. दैववाद, कर्मवाद, कर्मकांड, परालंबत्व, मानसिक गुलामगिरी आणि धर्माच्या आधाराने लावलेल्या गुलामगिरीमुळे व शोषणामुळे स्त्रियांना मुक्या जनावरांसारखे जीवन जगावे लागत असे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर हिंदू समाजातील कौटुंबिक जीवन कायद्याने नियमित करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला. भारतीय समाज व्यवस्था पाहून ते चक्रावून गेले व मानवतावादी दृष्टिकोनातून बदल झाला पाहिजे असे ब्रिटिशांना वाटत होते. ब्रिटिशांच्या हाती हिंदुस्थानची सत्ता आल्यानंतर भारतीय समाज व्यवस्थेतील चालीरीती मधील विविध गुंतागुंत पाहून ते गोंधळून गेले, विस्मयचकित झाले. युरोपातील कौटुंबिक समाज जीवन हे धर्मशास्त्रातील आज्ञांनी नियमित होते, तेव्हा हिंदू समाजातील समाज जीवन ठरवणारे एखादे धार्मिक ग्रंथ असला पाहिजे असे त्यांना वाटले व त्यांनी स्मृती ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. परदेशातून जे ख्रिश्चन मिशनरी, ख्रिस्ती धर्मोपदेशक भारतात आले, त्यांनी हिंदूंच्या कौटुंबिक जीवनातील बालविवाह, जरठ विवाह, बालिका हत्या, केशवपण, सतीची प्रथा इत्यादी वाईट रूढी विरुद्ध टीकेचा भडीमार केला. आंबेडकरांपूर्वी भारतातील स्त्रियांची परिस्थिती. ब्रिटिशांचं आगमन भारतीय समाज व्यवस्थेवर आणि भारतीय राजकीय व्यवस्थेवर आणि भारतीय एकंदरीत सगळ्याच परिणामकारक असे ठरलेले आपल्याला दिसून येतं. कारण ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत आपण एका मध्ययुगीन जीवनामध्ये जीवन जगत होतो, पण ब्रिटिशांच्या आगमनामुळे नवा आधुनिकवाद शिक्षणाच्या निमित्तानं मानवतावादाच्या दृष्टिकोनातून आणि उदारमतवादाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसला. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश भारतात आले, त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण असं असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी भारतातील एकंदरीत स्त्रियांची परिस्थिती कशी होती हे पाहणे महत्त्वाचे ठरते. म्हणून 19व्या शतकामध्ये सतीची प्रथा, बालविवाह, विधवा विवाह यासारख्या उच्च जाती केंद्रित वाईट रूढी परंपरा संपवण्याचा प्रयत्न सर्वप्रथम ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेला दिसून येतो. बंगाल प्रांतातील आद्य समाज सुधारक
राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नातून लॉर्ड बेंटिंक यांनी इसवी सन 1829 साली सती जाण्याचा कायदा पारित केला व त्यामुळे सती जाण्यास कायद्याने बंदी करण्यात आली। तर महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 मध्ये सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्रातून बालविवाह व सतीची प्रथा या संदर्भातून लेख लिहिले। गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्राच्या माध्यमातून स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, पुनर्विवाहाच्या संदर्भात समर्थन केले। केशवपंत पोडगी यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी लिखाण केले आणि समाज जागृतीचे कार्य करण्याचा प्रयत्न केला। न्यायमूर्ती रानडेंनी देखील रुक्माबाई विरुद्ध दाजीबा खटला या संदर्भात एका स्त्रीच्या बाजूने निर्णय देऊन अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक पायंडा महाराष्ट्रामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला। गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारकाच्या माध्यमातून बालविवाह, घटस्फोट, स्वयंवर यासारख्या विषयावर लिखाण केले, परंतु त्यांची ही चळवळ मुख्यतः सवर्ण स्त्रियांना ब्राह्मणवादी दृष्ट परंपरेतून मुक्त करणे हे होते। ह्या सुधारणा कौटुंबिक होत्या। त्यावेळी असंतोषाचे जनक असणारे बाळ गंगाधर टिळक असे म्हणतात की स्त्रीला इतकेच शिक्षण दिले गेले पाहिजे की तिला घर सांभाळता यावे। इंग्रजी शिक्षणामुळे व्यक्ती स्वातंत्र्य, समानता, कायद्याचे राज्य ह्या कल्पना येथील सुशिक्षितांना परिचयाच्या झाल्या। इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांना नोकरी पेशा मिळू लागला व सुशिक्षितांचा एक नवा तरुण वर्ग उदयास आला। भारतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या किंवा स्त्री उद्धाराच्या कार्याचा प्रारंभ महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला। भारतामध्ये इसवी सन 1840 मध्ये पुण्यामध्ये पहिली बहुजनांच्या स्त्रियांसाठी पहिली शाळा 1848 मध्ये भिडेच्या वाड्यामध्ये सुरू करण्यात आली। त्यांनी सर्वप्रथम आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले आणि नंतर सावित्रीबाई फुलेंनी त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून विद्यार्थिनींना शिक्षण देऊ लागल्या। महात्मा फुलेच्या शाळेचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की महात्मा फुलेच्या शाळेमध्ये शिकलेली मुक्ता साळवे नावाची मुलगी, जिचं वय फक्त 11 वर्ष होतं, तिने 1885 मध्ये आमचा धर्म कोणता नावाचा एक निबंध लिहिला आणि या निबंधामध्ये त्या विद्यार्थिनीने, त्या मुलीने तत्कालीन समाज व्यवस्थेला, तत्कालीन धर्म व्यवस्थेला इतक्या लहान असताना आमचा धर्म कोणता अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला। हा निबंध त्या काळामध्ये 25 वर्ष साधारणपणे गाजला आणि अहमदनगरच्या ज्ञानदेव नावाच्या वृत्तपत्रातून त्याचं प्रकाशन देखील करण्यात आलं। म्हणजेच आपल्या असं लक्षात येतं की महात्मा फुलेंनी जी काही क्रीम तयार केली होती, जी काही नवीन ऊर्जा त्या विद्यार्थ्यांमध्ये दिली होती, त्या विद्यार्थिनींमध्ये दिली होती, फक्त महात्मा फुले स्त्रियांसाठी शाळा करूनच थांबले नाही, तर 1852 मध्ये महात्मा फुलेंनी अस्पृश्यांच्या साठी देखील शाळा सुरू केलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून काय समीकरण असतं हे मुक्ता साळवेच्या रूपाने नंतरच्या कालखंडात या संस्कारामध्ये तयार झालेले जे नंतरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी देखील आपलं नाव लौकिक केलेलं आपल्याला दिसून येतं। महात्मा फुलेंनी बालविवाहाला विरोध केला, विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थन केले, त्यांनी आपल्या राहत्या घरी प्रसूतीगृह आणि बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले। स्त्री उद्धाराच्या प्रत्येक कार्यात ज्योतिरावांबरोबर सावित्रीबाई देखील मनापासून सहकार्य करत असत। त्यांनी केशवपणाच्या विरोधात पुण्यामध्ये नाविकांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप घडवून आणला आणि प्रस्थापित रूढी परंपरेविरुद्ध दंड थोपटले। खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तीची चळवळीचे प्रणेते फुले दाम्पत्य होते असेच म्हणावे लागेल। या कार्यारंभास महाराष्ट्रात नवयुगाचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल। इथून पुढे 1885 मध्ये ताराबाई शिंदेंनी बापू हरी देशमुख यांच्या त्या कन्या होत्या आणि बापू हरी देशमुख, नारायण मेघाजी लोखंडे आणि महात्मा फुले हे समविचारी एकत्र काम करणारे त्या काळातले कार्यकर्ते। पण ताराबाई शिंदेंनी जे 1885 मध्ये स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं, तर हे पहिलं पुस्तक जगातलं पहिलं स्त्रीवादी साहित्य आहे। कारण आपण म्हणतो की जगातलं स्त्रीवादी साहित्य हे विदेशात झालं असेल किंवा साहित्य हे इंग्लंड, अमेरिका, ऑक्सफोर्ड या ठिकाणी झालं असेल, पण तसं नाही। हे जे काही ताराबाई शिंदेंनी लिहिलेलं स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक आहे, हे जगातलं पहिलं स्त्रीवादी, स्त्रियांच्या भावभावनांना उघडं आकाश करून देणारे किंवा स्त्रियांच्या भावभावनांचं स्पंदन किंवा स्त्रियांच्या भावभावनांच्या वेदना जाहीरपणे प्रकटित करणारं एकमेव पुस्तक आहे असं आपल्याला दिसून येते। आणि म्हणून ज्योतिराव फुल्यांकडून अनेकांनी प्रेरणा घेतली, त्याचे अनुकरण करून 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये उच्चवर्णीय सुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य सुरू केले। महाराष्ट्राप्रमाणे इतर प्रांतातही या काळामध्ये स्त्री शिक्षणाची नांदी निर्माण झाली। त्यातूनच काही स्त्रिया पुढे आल्यात
आणि त्याच्यावरील जाचक नियमामुळे स्त्रियांच्या सुटका करण्यासाठी प्रथम चळवळ सुरू केली. 1910 मध्ये म्हणजे वास्तविक पाहता आतापर्यंत जी काही चळवळ घडून आलेली दिसते ही बहुजन समाजामध्ये घडून आलेली चळवळ दिसते, पण नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येतं की उच्चवर्णीय स्त्रियांनी देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि राष्ट्रीय पातळीवर स्त्रियांचा प्रश्न हा गणला गेलेला आहे. मग त्या काळातले जेवढे काही वेगवेगळे विचारधारेचे पक्ष असतील किंवा राष्ट्रीय सभा असेल, या राष्ट्रीय सभेने देखील स्त्रियांच्या प्रश्नाकडे प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येते. 1910 मध्ये उत्तरेमध्ये श्रीमती सरला राणी चौधरी यांनी भारत स्त्री मंडळाची स्थापना केली. 1917 मध्ये डॉक्टर अॅनी बेझंटच्या सहकारी मार्गारेट कांजिन्स विमन्स यांनी विमन्स इंडियन असोसिएशनची निर्मिती केली. पुढे जाऊन याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येते. 1918 मध्ये मुंबईत लेडी टाटा यांनी मुंबई इलाका स्त्री कौन्सिल ही संस्था स्थापन केली. 1927 साली त्यांनी अखिल भारतीय याचे म्हणजे अॅनी बेझंट यांनी सुरू केलेली जी काही चळवळ आहे तिला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झालं. सुरुवातीच्या काळात अॅनी बेझंट व सरोजिनी नायडू यांच्याकडे स्त्री चळवळीचे नेतृत्व होते. त्यांनी केवळ गृहकृत्यात गुंतून न राहता स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना सहभागी होण्यास प्रवृत्त केले, परंतु ते केवळ उच्चवर्णीय महिलांसाठीच मर्यादित होते. अशा पद्धतीने एकंदरीत बाबासाहेबांच्या आगमनापूर्वी किंवा बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात होण्यापूर्वी एकंदरीत स्त्रियांची परिस्थिती आणि त्या कालखंडामध्ये जी काही स्त्रियांची चळवळ होती ही आपल्याला दिसून येते. पण ही स्त्रियांची चळवळ तळागाळापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नव्हती. ही चळवळ फक्त वरच्या लोकांपुरते मर्यादित होती आणि त्यांचे प्रश्न म्हणजे वरच्या लोकांचे प्रश्न आणि बहुजनांच्या प्रश्न ह्यामध्ये मोठ्या जमीन आसमानचा फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचा स्त्री चळवळीविषयी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन. मित्रांनो, या ठिकाणी मला सांगताना आनंद होतो की भीमरावाने उद्याच्या जगाचे स्वप्न पाहावे व ते अस्तित्वात आणावे असे बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा आंबेडकर यांना कदाचित वाटत असेल. रामजी बाबा सकपाळ किंवा रामजी बाबा आंबेडकर यांना असं वाटत होते की भीमरावाने म्हणजेच बाबासाहेबांनी उद्याच्या जगाची स्वप्न पाहावी आणि म्हणून त्यांनी भीमरावाच्या शिक्षणासाठी शहराची वाट धरली. दापोली, नंतर सातारा आणि नंतर ते मुंबईला भीमरावाला घेऊन आले. मराठा हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश केला, परंतु तेथील अभ्यासक्रम उच्च दर्जाचे नसल्यामुळे बाबासाहेबांच्या वडिलांनी महागड्या अशा एल्फिस्टन हायस्कूलमध्ये त्यांचे नाव टाकले व तेथेच बाबासाहेबांनी 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे BA पर्यंतचे शिक्षण एल्फिस्टन कॉलेजमध्ये पूर्ण केले. रामजी बाबांना खेड्यामध्ये जातीतेचे चटके खूप बसतात याची पूर्णपणे जाणीव होती, म्हणून त्यांनी भीमरावाला मुंबई सारख्या मोठ्या शहरात आणले आणि BA झाल्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराज बडोदा संस्थांच्या शिष्यवृत्तीने बाबासाहेब आंबेडकर 13 एप्रिल 1913 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. मे 1916 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवण्यासाठी अर्ज केला. नंतर इंग्लंडला देखील ते गेले. इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशातील वास्तव्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना बाह्य जगाचा चांगला संबंध आला होता. त्यांनी समतेची आणि संस्कृतीची चांगली जाण झाली होती. शिवाय उदारमतवाद, उपयुक्तवाद याचा देखील त्यांनी अभ्यास केला होता. भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या धर्म बांधवांसाठी कार्य करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले असावे की अस्पृश्यतेचा नायनाट करायचा असेल तर स्त्रियांना देखील आपल्या चळवळीत घेतले पाहिजे. हीच बाबासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते. तत्कालीन भारतात तेव्हा स्त्री ही वेगवेगळ्या बंधनात अडकलेली असताना बाबासाहेबांनी तिला सार्वजनिक जीवनात अग्रस्थानी आणले, कारण त्यांना विश्वास होता की एक स्त्री जर चळवळीत जुळली तर अनेक कुटुंब आपल्यासोबत येतील व अस्पृश्यतेचे जोखड लवकरात लवकर तुटून पडतील. बाबासाहेबांनी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केलेले दिसून येते. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात बाबासाहेबांनी साधारणपणे 30 सभा घेतलेल्या आपल्याला दिसून येतात आणि 30 सभांमधून त्यांनी मार्गदर्शन केलेले दिसून येते. पण त्यापैकी काही मोजक्या सभांचा आणि परिषदांचा आपण या ठिकाणी उल्लेख घेऊ. शिरा बाजार येथील अस्पृश्य महिलांची जंगी सभा शनिवार दिनांक 6 जून 1931 रोजी रात्री 9 वाजता चिरा बाजार येथे अस्पृश्य महिलांची जंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत जवळपास 5000 स्त्रिया
समुदाय उपस्थित होता. जागेच्या अभावी स्त्रियांना आजूबाजूच्या घराच्या छपरावर बसावे लागले. या सभेत अस्पृश्य महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. स्वावलंबनाच्या शिस्तीच्या मार्गानेच अस्पृश्य पुरुषाप्रमाणे स्त्रियांना आपली उन्नती करून घेणे किती आवश्यक आहे याबद्दल उपदेशापर 1 तास भाषण बाबासाहेबांनी दिले. या प्रसंगी महिला भगिनींनी महिला मंडळाच्या मदतीकरिता 11,000 रुपयाची देणगी दिली आणि महिला मंडळाच्या पुढील कार्य सुसंघटित असे चालू राहण्याकरिता एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर कोटा येथील सत्कार संबोधन अनेक परिषदा घडून आल्या. त्यापैकी काही महत्वाच्या परिषदाची आपण आज चर्चा करणार आहोत. ठाणे जिल्ह्यातील स्त्रियांची सभा 18 ऑक्टोबर 1931 रोजी वांद्रे येथे ठाणे जिल्ह्यातील बहिष्कृत भगिनींची जंगी सभा आयोजित करण्यात आली. सौ मनोरमा प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गोलमेज परिषदेमधील कामगिरीला पाठिंबा व नाशिक सत्याग्रहाला मदत करणे हा ठराव या सभेत पास करण्यात आला. हजारोच्या वर स्त्रिया उपस्थित होत्या. महात्मा गांधींनी अस्पृश्य वर्गाबाबत स्वीकारलेल्या धोरणाचा स्त्री वक्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आणि सभा संपली. वास्तविक पाहता बाबासाहेबांची ज्या काही महिला परिषदा होत्या ह्या फक्त अस्पृश्य समाजातील स्त्रियांसाठीच होत्या असं नाही, तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील जी सभा भरलेली दिसते या परिषदेमध्ये मनोरमा प्रधान नावाच्या महिला भगिनी त्या ठिकाणी अध्यक्ष होत्या आणि मनोरमा प्रधान हे त्या काळात सिकिपी होत्या आणि म्हणून त्या कालखंडामधील स्त्रियांची विचारधारा किती पुढे प्रगल्भ होती. कारण राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्या कार्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली किंवा पाठिंबा देण्यासाठी या परिषदेमध्ये ठराव पारित करण्यात आला. त्याचबरोबर नाशिक सत्याग्रहाला मदत करण्याचा देखील या परिषदेमध्ये ठरवण्यात आले. पण त्याचबरोबर महात्मा गांधीजींनी अस्पृश्य वर्गाच्या बाबतीत स्वीकारलेले जे धोरण आहे त्या धोरणाचा निषेध देखील तीव्रतेने या परिषदेमध्ये करण्यात आला. मुंबईतील स्त्रियांची सभा 25 ऑक्टोबर 1931 रोजी परळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य सभा आयोजित करण्यात आली. मिसेस सावित्रीबाई बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा भरली. या सभेत महत्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर देखील या सभेत उपस्थित होत्या. शिवाय सौ वेणुबाई शिवतकर, सौ सुभद्राबाई कासारे, कुमारी अनुसया शिवतकर, कुमारी जनाबाई चांदोरे, सौ शिवबाई गायकवाड वगैरे प्रमुख स्त्रिया उपस्थित होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राऊंड टेबल परिषदेमधील कामगिरीला पाठिंबा दिल्यानंतर बहिष्कृत समाज महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. महिला मंडळाच्या अध्यक्षस्थानी सौ बायजाबाई मोहिते यांची निवड करण्यात आली. शिवाय सेक्रेटरीच्या जागी मिसेस सोनाबाई गोंदकडे, सौ सखाबाई सावंत, सौ राहीबाई आंग्रे, सौ सगुणाबाई गायकवाड यासारख्या स्त्रियांची देखील निवड करण्यात आली. शेवटी नाशिक सत्याग्रहाला पाठिंबा देण्याचा ठराव या परिषदेत करण्यात आला. या सभेत कुमारी जनाबाई शिवर कावळे, सौ चंद्राबाई नवरेकर, कुमारी अनुसया शिवतकर, कुमारी चंद्राबाई कदम वगैरे स्त्रियांचे तडफदारपणे भाषण झाले. म्हणजेच आपल्या हे लक्षात येते की बाबासाहेबांनी जी चळवळ सुरू केलेली होती ती फक्त व्यक्तिकेंद्रित नव्हती, तर त्यांचं पूर्ण परिवार, पूर्ण कुटुंब या चळवळीमध्ये समाविष्ट झालेले दिसून येते. आणि महत्वाचं म्हणजे ही जी काही 25 ऑक्टोबर 1931 मध्ये मुंबईमध्ये परळ या ठिकाणी जी सभा भरली या परिषदेमध्ये माता रमाई देखील उपस्थित या ठिकाणी होता. आणि त्या काळात ज्या काही तरुण मुली होत्या किंवा त्या काळामध्ये ज्या काही नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया होत्या यांनी देखील परखडपणे तडफदारपणे त्या ठिकाणी आपलं भाषण व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर महार परिषद मुंबई 1936 येवले येथील बाबासाहेब आंबेडकरांनी येवले या ठिकाणी परिषद आयोजित केली आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं की मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार मात्र नाही. येवले येथील धर्मांतराच्या घोषणेनंतर स्त्रियांमध्ये विलक्षण परिवर्तन घडून आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेबांच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये कोकणामध्ये बाबासाहेबांचं कार्य चांगलं चालत असे. त्याच्यानंतर थोडंसं वरती सरकून पुणे, नाशिक या भागामध्ये कार्य अधिक जोमानं चाललेलं दिसून येते. त्या काळामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा देखील उदय झालेला आपल्याला दिसून येते. आणि उत्तरार्धामध्ये किंवा नंतरच्या कालखंडात शेवटी मात्र बाबासाहेबांचं पूर्ण कार्यक्षेत्र हे पूर्वकडे वळलेलं दिसून येते. वास्तविक पाहता फक्त बाबासाहेब आंबेडकर
कोकण, नाशिक किंवा नागपूर या भागापुरतं विस्तारलेलं व्यक्तिमत्व नसून संपूर्ण भारतभरामधून त्यांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि सहकारी लाभलेले होते आणि त्यांची चळवळ ही राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाची देखील होती असं आपल्याला दिसून येते. पण असं असलं तरी 23 जून 1946 रोजी नाशिक महिला परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांच्या सहचरणी सौ गीताबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 23 जून 1946 रोजी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले. सौ गायकवाड यांनी अस्पृश्य महिलांचे आजचे कर्तव्य या विषयावर स्फूर्तिदायक असे भाषण दिले. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्याची माहिती देऊन सध्याची राजकीय धोरणाबाबतची चर्चा या परिषदेत करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय धोरणास पाठिंबा देण्यात आला व या परिषदेमध्ये खालील ठराव संमत करण्यात आले. नंबर 1, अस्पृश्य महिलांनी पुरुषांप्रमाणे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीने भाग घ्यावा. नंबर 2, ब्रिटिश त्रिमंत्री किंवा व्हाईसरायने हंगामी सरकारात 8 कोटी अस्पृश्यांना नामनिर्देश सुद्धा केला नाही. याबद्दल ही परिषद तीव्र शब्दात त्याचा निषेध व्यक्त करीत आहे. नंबर 3, सौ गीताबाई गायकवाड ह्या नाशिक जिल्हा लोकल बोर्डात बहुमताने निवडून आला त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. अशा पद्धतीने नाशिकची सभा ही फार महत्त्वपूर्ण होती. राजकीय जाणीव जागृती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये देखील हिरिरीने स्त्रिया समोर येत आहेत असं आपल्याला लक्षात येते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बऱ्याच लोकल कमिशनवर किंवा जिल्हा पातळीवर मोठ्या प्रमाणात अस्पृश्य समाजातून मोठ्या प्रमाणात नेतृत्व उभं झालेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1947 मध्ये दलित स्त्रियांची नागपूर सभा छावणी कामठी येथे 18 ऑगस्ट 1947 रोजी नागपूरच्या सुप्रसिद्ध महिला राधाबाई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दलित स्त्रियांची सभा प्रथम कैलासवासी बापू हरदास यांच्या पत्नी श्रीमती सखूबाई नगरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोस हार अर्पण केल्यानंतर अध्यक्षीय भाषणात सौ राधाबाई कांबळे म्हणाल्या, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळून उपयोग नाही, घरचा संसार सांभाळून देखील दलित समाजाच्या कार्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपण शिक्षणाची फार गरज आहे. म्हणून स्त्रियांकरिता रात्रीच्या शाळा काढून आपण दलित स्त्रियांकरिता प्रौढ शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. थोडक्यात काय तर स्त्रियांना प्रौढ शिक्षण देणं गरजेचं आहे आणि चूल आणि मूल या पुरतं स्त्रियांनी मर्यादित न राहता त्याहीपेक्षा बाहेर पडून बाहेरच्या जगाचा त्या ठिकाणी स्पर्धेत उतरावं अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. महिला परिषद नागपूर अखिल भारतीय दुसऱ्या महिला परिषदेचे अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात आले. या परिषदेला 20,000हून जास्त स्त्रिया हजर होत्या. स्वागत समितीच्या अध्यक्षा कीर्तीबाई पाटील ह्या होत्या तर परिषदेच्या अध्यक्षा सुलोचना डोंगरे ह्या होत्या. स्त्रियांना शिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे हे विशद त्यांनी केले. तसेच नोकऱ्यात स्त्रियांना प्रवेश मिळावा, स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा हक्क असावा, बहुपत्नीत्वाच्या पद्धतीवर कायद्याने बंदी यावी, संतती नियमांचे पालन करावे, विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उघडावीत, आवश्यक ते घटस्फोट आणि बहुपत्नीत्वास बंदी करणारे कायदे संमत करण्यात यावेत, स्त्रियांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गिरणी, कारखाने, कचेऱ्यात काम करणाऱ्या स्त्रियास विशिष्ट सवलतीची मागणी करणारा, स्त्रियांच्या शिक्षणात प्रांतिक आणि मध्यवर्ती सरकारने सर्वतोपरी मदत करावी अशा प्रकारचा मागण्या या परिषदेमध्ये करण्यात आल्या आणि या संदर्भात सुचवणारे ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. थोडक्यात बाबासाहेबांनी ज्या काही परिषदा संमेलनं घेतली, बाबासाहेब फक्त अस्पृश्य स्त्रियांसाठीच कार्य करत होते असं नाही, तर भारतातील सर्व महिलांना मानसिक गुलामगिरीतून त्यांनी मुक्त केले, संविधानामध्ये त्यांच्या अधिकाराचे रक्षण केले, त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला, प्रसूती रजा, कामाचे तास निश्चित केले, भारतीय समाज व्यवस्थेने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले होते, आपल्या अधिकारापासून वंचित ठेवले होते, त्यांना कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य दिले नव्हते. म्हणून स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडले. हिंदू कोड बिलाचा उद्देश हिंदू परंपरांवर आधारित असलेली
क्रूर विषमता, समाजातील रूढी परंपरा ज्या स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक दुबळे बनवितात, स्त्रियांचे स्वातंत्र्य नष्ट करतात, अशा विषमते जळणाऱ्या स्त्रियांना स्वातंत्र्य करणे, समान हक्क प्राप्त करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. हे बिल संमत होऊ शकले नाही, मात्र नंतरच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने स्त्रियांना सर्व अधिकार प्राप्त झाले. शेवटी असेच म्हणावे लागेल की मनुच्या कायद्याने स्त्री सती जात होती, तर भीमाच्या कायद्याने ती आता भारताची राष्ट्रपती बनते आहे. जय भीम.